नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड किस्मत या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांच्या संबंधी। रीमा लागू या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या। सुमारे 4 दशकांच्या मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा लागू यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले। नयन भडभडे हे त्यांचे पूर्वाश्रमीचे म्हणजेच लग्ना अगोदरचे नाव होते। रीमा लागू यांचा जन्म 21 जून 1958 मध्ये मुंबई येथे झाला होता। मराठी रंगभूमीचा वारसा रीमा लागू यांना आपल्या आईकडून मिळाला। मूळच्या मुंबईच्या असलेल्या रीमा लागू यांचा मुंबई पुणे असा प्रवास चालू झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले। त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले, पण अभ्यासासाठी त्यांच्या आईने या क्षेत्रापासून दूर राहावे असे त्यांना सांगितले। 1970 मध्ये रीमा लागू पुण्यामध्ये शिक्षणासाठी आल्या। त्यांनी हुजूरपागा या शाळेमध्ये 8वी मध्ये प्रवेश घेतला। विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली। आंतरशालेय स्पर्धांमध्ये हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये त्या काम करत असत आणि शाळेला बक्षीस मिळवून देत असत। शाळेमध्ये असतानाच त्यांनी वीज म्हणाली धरतीला आणि काबुलीवाला या नाटकांमध्ये कामे केली होती। काबुलीवाला या नाटकातील अभिनयाने त्यांच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी यायचे। हरहुन्नरी असलेल्या नयनला शालेय नाटकांमध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत आणि शाळेच्या अखेरच्या दिवशी त्यांनी नटसम्राट मधील आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारली होती। या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने आप्पासाहेब बेलवलकरांचे शब्द आपल्या अभिनयाने पेळणे हे फार कौतुकास्पद होते। नयन भडभडे म्हणजेच रीमा लागू याने मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। ती फुलराणी या नाटकाद्वारे त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला। याच दरम्यान त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये काम केले। ही जाहिरात गाजली आणि मग त्यांचा अभिनय क्षेत्रातील उत्साह वाढला। या दरम्यान त्या बँकेतही नोकरी करत होत्या। मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील कारकीर्द या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी पूर्ण वेळ अभिनयाकडे देण्याचे ठरविले। याच दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याजवळ लग्न केले आणि नयन भडभडे या रीमा लागू झाल्या। पण त्यांचा हा विवाह जास्त काळ टिकला नाही। त्यानंतर रीमा लागू यांनी दीर्घकाळ रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली। रीमा लागू यांनी जाहिरातीमधून अभिनय क्षेत्राची आपली पहिली ओळख करून घेतली। महेश कोठारे यांच्याबरोबर त्यांनी जाहिरातीमधून काम केले। त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले, पण नंतर काही दिवस त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या। नंतर 70-80च्या दशकामध्ये मराठी रंगभूमी व नंतर मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी विविध भूमिका केल्या। रीमा लागू यांनी गुजराती नाटकामधून तसेच कन्नड आणि भोजपुरी चित्रपटामधूनही काम केले। 1980-90च्या दशकामध्ये आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर या अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळाल्या आणि त्यांनी गरीब बापुडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले। कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है अशा चित्रपटामधून एक नवी आई प्रेक्षकांना दिसली। मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ है, जुड़वा, पत्थर के फूल, शादी करके फस गए यार, निश्चय, कहीं प्यार न हो जाए यासारख्या सिनेमामध्ये रीमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे। रीमा लागू यांनी आर के बॅनर सोबत हिना या चित्रपटामध्येही भूमिका केली।
खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या मालिकांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. तू तू मै मै या विनोदी मालिकेला प्रेक्षक आजही पसंत करतात. अशा या महान अभिनेत्रीचा वयाच्या 59व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने 2017 साली मृत्यू झाला. त्यांच्या अभिनयाला सलाम.